मोठी झाली आहे। आणि जर आपण आपला ग्रोथ रेट सस्टेन करू शकलो तर पुढच्या 2 ते 3 वर्षात UAE आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील आपण मागे टाकू, आपला विस्तार त्यांच्यापेक्षा देखील मोठा होईल। आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपली ग्रोथ कशी आहे, तर जयंतराव 2013-14 साल एक बेस इयर म्हणून मी म्हणतो, असं काही कंपॅरिझन नाही, 10 वर्षाचं काहीतरी थोडं आपलं सांगायचं म्हणून। तर 13-14 साली एकूण आपला जो GSDP किंवा GDP होता राज्याचा तो 16 लाख कोटी होता। 10 वर्षामध्ये 16 लाख कोटी महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून तर 2013-14 पर्यंतचा महाराष्ट्राचा GSDP 16 लाख कोटी आणि गेल्या 10 वर्षात आम्ही 16 लाख कोटीवरनं 51 लाख कोटी रुपयावर पोहोचलो। प्रभूसाहेब 3 पटींपेक्षा जास्त ही आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सरत्या वर्षामध्ये देशाच्या GDP पेक्षा आपला GDP ग्रोथ हा जास्त आहे। आपण 7.9% या दराने विकसित झालो आहोत। हा स्थिर किमतीवर आहे आणि चालू किमतीचा विचार आपण केला तर 10.4% या दराने महाराष्ट्राचा विकास दर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि मग साधारणपणे राज्याचं दरडोई उत्पन्न देखील 3,17,800 रुपयावरनं 3,47,903 रुपये एवढं वाढलेलं दिसतं। आता या ठिकाणी दरडोई उत्पन्नामध्ये हे खरं आहे की महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावर आहे मोठ्या राज्यांमध्ये। पण आपण जर एकूण विचार केला तर आपली GSDP ची ग्रोथ आणि आपला साईज, आपण देशातलं पॉप्युलेशन वाईज दुसऱ्या क्रमांकाचं राज्य, या दोन्हीचा रेशिओचा जर आपण विचार केला, कारण आपल्याला कल्पना आहे की जेवढं मोठं राज्य असतं तेवढा विकासाचा दर कमी असतो, पण महाराष्ट्राने तो मेंटेन ठेवलेला आहे, हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण जर विचार केला तर आपण कर्जाचंही नेहमी बोलतो, मी कर्जाच्या संदर्भात पुढे बोलणारच आहोत। पण आज देशाच्या GDP मध्ये ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9.5% आहे, त्याचा देशाच्या GDP मध्ये हिस्सा हा 14.3% आहे आणि देशाच्या GDPत सर्वाधिक हिस्सा असलेलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे। देशातील FDI मध्ये आपण नंबर 1 आहोत। देशातल्या ऑइल व्यतिरिक्त निर्यातीत आपण नंबर 1 आहोत। सॉफ्टवेअर निर्यातीत आपण दुसरे आहोत। देशाच्या स्टार्टअप मध्ये आपण नंबर 1 आहोत। देशाच्या युनिकॉर्न मध्ये आपण नंबर 1 आहोत। बँकांच्या ठेवीत आपण नंबर 1 आहोत। बँकांनी वाटलेल्या कर्जाच्या संदर्भात देखील आपण नंबर 1 आहोत। GST संकलनातही आपण नंबर 1 आहोत। आणि एवढंच नाही तर देशाच्या फॉरेस्ट ऑफ इंडिया रिपोर्ट प्रमाणे वृक्ष आच्छादनातही आपणच नंबर 1 आहोत, ही देखील अत्यंत समाधानाची बाब आहे। आणि मग आपण या ठिकाणी असं म्हणतो की 3 लाख कोटीहून 10 लाख कोटीवर डेट झालं। आता जेव्हा आपलं उत्पन्न 16 लाख कोटी होतं तेव्हा आपल्यावरचं कर्ज जवळपास 3 लाख कोटी होतं। आज आपलं उत्पन्न 51 लाख कोटी आहे आणि आपलं कर्ज
9.32 लाख कोटी आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस वाढलेल्या कर्जाचा आकडा सांगतो त्यावेळी आपण वाढलेल्या उत्पन्नाचा आकडा सांगताना मात्र अखडता हात घेतो. स्टॅटिस्टिक्स हे एकतर्फी मांडलं तर असं वाटतं की काहीतरी डोंगर उभा होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, डेट टू जीडीपी रेशिओ